अजित पवार आणि एकनाथ शिंदे भाजपचे आश्रित। नकली शिवसेनेला एक राज्यमंत्री पद फेकलं तर अजित पवारांना भोपळा। खासदार संजय राऊतांची बोचरी टीका। मान सन्मान संख्याबळावर मिळतो। अजित पवारांना विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवारांचाही टोला। महिन्याभरामध्ये राष्ट्रवादी आणि शिवसेनेचे आमदार माघारी फिरतील, वडेट्टीवारांचा दावा। पन्नास खोके एकदम ओके हे जनतेला लागू होत नाही। जनतेने धनशक्ती नाकारली, सुप्रिया सुळेंचा टोला। राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा आज 25वा वर्धापन दिन। पक्षफुटीनंतर मुंबईत अजित पवारांकडून तर पुण्यामध्ये शरद पवारांकडून ध्वजारोहण। दोनही गटाकडून राज्यभरात विविध कार्यक्रम। पावसाळी अधिवेशनापूर्वी राज्यात मंत्रिमंडळाचा विस्तार होणार। मंत्रिमंडळाच्या विस्तारात मिळणार नवीन चेहऱ्यांना संधी। चांगली कामगिरी न करणाऱ्या मंत्र्यांची खाती बदलणार। एकनाथ शिंदेंची बार्गेनिंग पॉवर कमी पडल्याची राजकीय वर्तुळात चर्चा। चिराग पासवान यांनी 4च जागा जिंकूनही त्यांना एक कॅबिनेट, तर शिवसेनेला मात्र एकच राज्यमंत्रीपद। 72 मंत्र्यांसह नरेंद्र मोदींचा शपथविधी। आता खातेवाटपाची उत्सुकता। अर्थ, गृह, संरक्षण आणि परराष्ट्र ही महत्त्वाची खाती भाजप स्वतःकडेच ठेवण्याची शक्यता। विशाल अग्रवालच्या अडचणीत वाढ। ज्ञानसी ब्रह्मा सोसायटीच्या तक्रारीनंतर हिंजवडी पोलिसात गुन्हा दाखल। डीम कन्व्हेयन्स दिला नसल्याचा आरोप। 80 ते 90 मिलीमीटर पाऊस झाल्याशिवाय पेरणी करू नका। कृषी विभागाचं शेतकऱ्यांना आवाहन। पेरण्यांची घाई न करण्याचा सल्ला। मुंबई, ठाणे आणि पालघरमध्ये पुढच्या 5 दिवसात मुसळधार पाऊस। हवामान खात्याचा अंदाज, तर काही ठिकाणी येलो अलर्ट जारी। पुणे शहरासह जिल्ह्यात 34 वर्षांनी रेकॉर्ड ब्रेक पावसाची नोंद। गेल्या 9 दिवसात 209 मिलीमीटर पाऊस। म्हाडाच्या लॉटरीला आता विधान परिषद निवडणुकांच्या आचारसंहितेचा ब्रेक। शिक्षक आणि पदवीधर मतदारसंघाच्या निवडणुकीनंतर लॉटरी निघणार। पुण्यामध्ये वाहनांच्या तोडफोडीचं सत्र सुरूच। रामटेकडी परिसरात 10 ते 12 गाड्यांचं नुकसान। 7 ते 8 मुलांच्या टोळक्याकडनं दहशत। मरीन ड्राईव्ह ते वरळी हे अंतर केवळ 9 मिनिटात पार करता येणार। कोस्टल रोडचा दुसरा बोगदा उद्यापासून सेवेत। आज मुख्यमंत्री करणार पाहणी। जम्मू काश्मीरमध्ये भाविकांच्या बसवर दहशतवाद्यांचा गोळीबार। 10 जणांचा मृत्यू। परिसरात सर्च ऑपरेशन सुरू। 2 दहशतवाद्यांनी गोळीबार केल्याची माहिती। T20 विश्वचषक स्पर्धेत भारताचा पाकिस्तानवर सनसनाटी विजय। 6 धावांनी भारताची पाकिस्तानवर मात। लागोपाठ दुसऱ्या पराभवामुळे पाकिस्तानचं आव्हान संकटात। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।